नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, मराठी भाषा गौरव दिन या निमित्तानं आपण खास कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतोय आणि तो कार्यक्रम खास होण्यासाठी आपण खास पाहुण्यांना आमंत्रित केलेला आहे. अशोक हांडे सर आज आपल्या सोबत आहेत. अशोक सर नमस्कार. मनापासून स्वागत आहे तुमचं आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आणि आमच्या महाविद्यालयात देखील. कारण तुमचं सगळं मुखोद्गत सगळं निवेदन शैली ऐकून आम्ही सगळे कलाकार घडतोय, अजूनही शिकतोय तुमच्याकडनं. आणि त्यामुळे फार बऱ्याच दिवसापासून मनीषा होती तुम्हाला आमंत्रित करण्याची आणि म्हटलं काहीतरी विशेष दिवस हवा. कारण मराठीसाठी एवढं तुम्ही भरघोस असं कार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. कारण नकळतपणे ते आपल्या सगळ्या कार्यक्रमांमधनं आपल्या मराठीचं संवर्धन होतं, आपल्या संस्कृतीचं संवर्धनाचं कार्य तुम्ही नकळतपणे खरं तर केलेलं आहे. आणि सगळ्या आमच्या महाराष्ट्रालाच नव्हे, भारतालाच नव्हे तर अवघ्या जगाला एक खूप मोठा अनमोल सांस्कृतिक ठेवा ठेवलेला आहे. तर त्याबद्दल तुमचं सुरुवातीलाच अभिनंदन व्यक्त करते आणि आभारही मानते आम्हाला ही संधी दिली तुमची मुलाखत घ्यायला. तर अशोक सरांकडनं आज सगळं जाणून घेणार आहोत, त्यांचा सगळा प्रवास आणि त्याबरोबरच आपण निवेदक म्हणून कसे घडू शकतो हे देखील आम्हाला जाणून घ्यायचंय. तर आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हाला खूप मनपूर्वक शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. गौरव दिन आहे त्यामुळे मराठी भाषेचा हा नुसता गौरव नाही, ती गौरवास्पद आहे आणि ती गौरवास्पद आहे हे आपण मनी बिंबवलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्या त्या आवेशामध्ये मराठीबद्दलचं प्रेम, उत्साह आणि सर्वात महत्वाचं अस्मिता आणि त्याच्याबद्दलचा आपला अभिमान हा सतत जागृत ठेवला पाहिजे. कारण मराठी भाषा, मला असं वाटतं आता आपण अनेक भाषा बोलतो, इंग्रजी बोलतो, थोडीफार मी गुजराती बोलतो, हिंदी तर आपण बोलतो, पण मराठी भाषेच्या जी लवचिकता आहे ती लवचिकता एका नुसत्या हेलमधनं अर्थ वेगळा येऊ शकतो. कुठे गेला होतास, आता कुठे गेला होतास हे विचारतोय, पण कुठे गेला होतास, कुठे गेला होतास, हे सोप्या सोप्या शब्दातून कसं कसं ती मराठी भाषा तिचं सौंदर्य काय वर्णावं. ज्ञानेश्वरांनी सुरू केली ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीची सुरुवात अशा प्रकारे करून शेवट कसा केलाय की जो जे वांछील तो ते लावो. प्राणी जात म्हणजे संपूर्ण विश्वाला जो जे वांछील असा आशीर्वाद देणारे ज्ञानेश्वर हे जगातले पहिले कवी आहेत आणि ते मराठी आहेत. याचा मला जास्त अभिमान आहे. कारण ही परंपरा आहे. ज्ञानेश्वरांच्या मुखातून ते येणं म्हणजे त्याच्या अगोदरची जी मराठी होती, जे चामुंड राये करविले असा एक शिलालेख सापडला चामुंड राजाच्या राज्यामधला उत्खननामध्ये, तेव्हापासून मग त्याच्याही अगोदर आपली भाषा होती. मग आमच्या चक्रधर स्वामींनी मराठी सुरू केली आणि मग त्यांची ती महदंबा म्हणून शिष्या होती, ती स्त्री होती. लक्षात ठेवा, आपण जी स्त्रियांच्या विद्वत्तेची जी तसं म्हणजे आपण मुक्ताबाईपासून आपण सुरू करतो, पण त्याच्याही अगोदर महदंबा होती. तुमचे अस्मात कस्मात मज नेणेगा मज चक्रधरे निरुपयेली मराठी तियेची पुसा. म्हणजे तुम्ही ती संस्कृत पंडितांना फटकारते. आता आज आपण अशा अवस्थेत आलोय की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि ती व्यवहाराची भाषा होईल का, अशा अवस्थेला आपण आलेलो आहोत. तोच विचार कदाचित 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी केला असावा की संस्कृत ही भाषा आहे, पण ती सर्वसामान्य आहे का, सर्वसामान्यांनी त्या भाषेत बोलता येत नसेल तर त्याच्यामध्ये एक मोनोपॉली तयार होऊ शकते ज्ञानाची. त्याच्यानंतर कम्युनिकेशनची ती मोनोपॉली कदाचित त्यावेळेला त्यांना असं वाटलं असेल, ती तोडण्यासाठी त्यांनी मराठी सुरू केली. आणि मराठीचा अशा प्रकारे उगम झाल्यानंतर मग ती जी गंगा आहे मराठीची, ती 700 वर्षापूर्वी उगम पावली. त्याच्याही अगोदर थोडीशी उगम पावली असेल, परंतु इतिहास सांगतो
की ती आजपर्यंत वाहत आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जणांनी आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विंदा करंदीकर असतील की भाषेच्या माध्यमातून, काव्य साहित्य याच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून समाजाची जागृती करायची आणि प्रसंगी त्यातील अपप्रवृत्तींवरती आसूड ओढायचे. मग विंदा करंदीकर म्हणतात की सब घोडे 12%. ज्या वेळेला ते म्हणण्याची ताकद दाखवतात, ती ताकद नुसती त्या माणसाची नाहीये, ती मराठीची आहे, ती मराठी भाषेची आहे, ती मराठी संस्कृतीची आहे, ती मराठी परंपरेची आहे आणि ती मराठीचं जे एक रक्त आहे, जे सह्याद्रीशी झटा देऊन, त्या सह्याद्रीवरच्या घोंगावणाऱ्या वाऱ्याशी झटा देऊन जे रक्त तयार झालेलं आहे, तो चिवटपणा मराठी शिवाजी महाराजांनी दाखवला, तो चिवटपणा संभाजी महाराजांनी दाखवला, तो चिवटपणा राजाराम महाराजांनी दाखवला, तो चिवटपणा संताजी धनांजींनी दाखवला. औरंगजेबाचे तंबूचे कळस तोडून आणले, आटकेपार राघोबादादांनी झेंडे लावले आणि हा सगळा जो इतिहास आहे हा आपण नुसता आता आठवून चालणार नाहीये, तो मुलांना सांगितला पाहिजे. आपण म्हणतो की जिजाऊने शिवबांना घडवताना रामायण आणि महाभारतच्या कथा त्यांना ऐकवल्या. आपल्या नवीन पिढीला आपल्या जाज्वल्य कथा ह्या सगळ्या ऐकवल्या पाहिजे. आपले संत, त्यांचं योगदान काय, त्यांचं कर्तृत्व काय, त्यांच्यामुळे काय घडलं, त्यांच्यामुळे काय घडू शकलं, या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं आपण ज्या वेळेला अभिजात दर्जा मिळालाय, त्यामुळे अभिजात दर्जा मला मिळालाय म्हणजे एक पर्टिक्युलर असं म्हणू आपण की बीएची डिग्री मिळाली. मग डिग्री मिळाल्यावरती तुमचं कर्तव्य काय आहे, जे मजला ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शहाणे करून सोडावे सकळ जन. शहाणे म्हणजे नेमकं काय? फक्त सुशिक्षित म्हणून शहाणे म्हणता येईल का? आता मला सांगा, इंग्रजांच्या पूर्वी आपल्याकडे अशा काही शाळा म्हणून अशा नव्हत्या. त्याच्या आधी संस्कृत मधले जे आश्रम होते त्याच्यात शिकवलं जायचं, वेद पाठशाळा होत्या, शाळा नव्हत्या, गमभन नव्हतं, अबकड नव्हतं, लिखित स्वरूपात नव्हतं. मग लोक शहाणी नव्हती का? मग लोक सुजाण नव्हती का? मग लोक सुज्ञ नव्हती का? तर मला असं वाटतं की संतांनी हा जो मौखिक रूपाने आपण भजनं म्हणतो, टाळ कुटायचे, ती भजनं, मृदुंग आणि टाळ हे तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी आहे. ती त्याच्यामधून हळूहळू शुगर कोटेड क्विनान म्हणतो आपण, ती एकाग्रता टाळ वाजायला लागले, लोक जमले की मग त्याच्यातून एक एक गोष्टी सांगायच्या आणि मौखिक रूपाने हे पुढे आलेलं आहे. मग ते संतकाव्य असो, पंतकाव्य असो, तंतकाव्य असो, शेतावावरात पुढे गाणी झाली, जात्यावरची गाणी झाली, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या परंपरेने पुढे पुढे आलेल्या आहेत मौखिक रूपात. आज त्याला लिखित लिपी सुद्धा लाभलेली आहे आणि लिखित स्वरूपात त्या पुढे जाऊ शकतील. म्हणजे याचा आपण अधिक फायदा घेऊन ते सगळं पुन्हा एकदा ती परंपरा, माझ्या मते श्रीमंत आहे परंपरा. मी जगात सगळीकडे फिरलो, अमेरिकेत गेलो, लंडनला गेलो, सगळीकडे गेलो, शेक्सपियरच्या समाधीवरती डोकं टेकवलं, सगळं झालं. पण ज्ञानोबाच्या आळंदीला जाऊन तिथे डोकं टेकवण्यात जो आनंद आहे तो मला कुठे मिळाला नाही. कारण म्हणजे नुसतं काहीतरी बोलायचं म्हणून नाही, कारण त्या ज्ञानोबांच्या आळंदीमध्ये गेल्यानंतर तिथून जी एक ऊर्जा मिळते, तिथून तो आता जो माणूस आळंदीला जातो, ज्ञानोबाच्या पायावर डोकं ठेवतो, तो माणूस तोपर्यंत ज्ञानेश्वरच्या बाबतीत काहीतरी विचार केलेला असतो त्याने. आणि तो विचार जो आहे, ही 14व्या-15व्या वर्षी समाधी घेणं, त्याच्या आधी ज्ञानेश्वरी लिहिणं आणि हे सगळं समाजासाठी करणं संपूर्ण, आणि नुसता समाजाचा नाही तर विश्वाचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला कळतात त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं तिथं नतमस्तक होतो आणि तिथली प्रेरणा घेऊन बाहेर पडतो. तुकारामांच्या हातात जर आसूड असता तर त्याचे वळ बऱ्याच पाठीवर आपल्याला दिसले असते, पण त्यांनी शब्दांचे आसूड याच्यामध्ये सगळ्या आपल्या परंपरेमध्ये टाकले आणि काय करावं, काय करू नये ह्याच्या बाबतीमध्ये
काय आलं लक्षामध्ये की तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, आलं लक्षात. आणि ही सहिष्णुता जी आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, ही जी मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. म्हणजे आपल्याकडे वारकरी आहेत आणि धारकरी पण आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्याकडे पंढरपूरच्या वारीला जाणारे लोक आहेत आणि हातात तलवारी घेऊन शत्रूवर तुटून पडणारे सुद्धा ते पराक्रमी लोक आहेत. ते असं म्हणतात की अगा स्वधर्मू आपुला, जरी काळ कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. म्हणजे धर्मावर म्हणजे धर्म म्हणजे नुसता देव नाही. आज आपली संस्कृती हा आपला धर्म आहे. आज आपण संस्कृतीच्या बाबतीमध्ये इतके अडाणी आहोत की आता नवीन मुलांना सगळी इंग्लिश गाणी ऐकायला लागतात, त्यांना कोरियन गाणी पाठ आहेत, पण त्यांना मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी याच्यातलं मर्म कळणार नाही. ते मर्म आता बघा, तुम्ही तर विंदा करंदीकरांच्या कन्या आहात, फार मोठी परंपरा आहे, नात आहे. ही जी परंपरा जी आहे ही कुठेतरी मला स्वतःला आईच्या जात्यावरच्या गाण्यांवरती, ज्यावेळी मी गावी आमचा जन्म झाला, घरची गरिबी होती, तो मिणमिणता टेंभा आणि त्याच्या खाली आणि त्याच्यामध्ये जे त्याच्यात चमकणारं ते बाजरीचं पीठ आणि त्याच्यामध्ये ती दळूमाई जात्याला पाळू, बैलाला बांधा गाठ्या, गाडीला बांधा ताट्या, देवाला चला सईबाई देवाला चला. कसं आहे आता पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय आहे की दिवसभर काम करायचं आणि मग संध्याकाळ डान्स करायचा, मग थोडी वाईन घ्यायची, मग डाईन करायचं. आमच्याकडे ते नाही आहे. आम्ही 24 तास कामात आहोत आणि काम करता करता मनोरंजन स्वतःचं कसं करायचं, काम करता करता काही गोष्टी कशा शिकायच्या, आणि काम करता करता हे जे प्रबोधन आहे हे महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची सर्वात मोठी श्रीमंती आहे असं मला वाटतं. असा प्रकार कुठेही नाही. काम करता करता मोठा हाकणारा माणूस तिकडे मोठेवरची गाणी म्हणत असतो, जात्यावर गाणी म्हणत असतात, तिकडे त्या पाणी शेंताना कोळूम 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 त्या सुरावरती कुठेतरी गाणं तयार होत असतं. कुठेतरी पाण्याचा पाटातून पाणी जाते त्यावेळी माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जोई मोगरा फुलवित. हा जो मराठीचा सर्वात मोठा ऍसेट आहे ना, ऍसेट हा म्हणजे हा फार फार मोठा आहे. तो आपण ओळखला पाहिजे, आपण आपल्याला ओळखलं पाहिजे, आपण आपल्याला जाणलं पाहिजे, आपण आपल्याला समजावलं पाहिजे आणि आपण आपल्याला अधिक श्रीमंत करत गेलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आता विचारायचं आहे ते म्हणजे सगळ्या तुमच्या कार्यक्रमांबद्दल. म्हणजे अत्रे अत्रे सर्वत्र किंवा अमृतसरचा कुठलाही कार्यक्रम घ्या, भरगच्च भरलेलं सभागृह आणि सगळे म्हणजे एक एक शब्द वेचणारी आम्ही सगळी प्रेक्षक मंडळी. काय म्हणजे काय अद्भुत दैवी, मी मगाशी म्हटलं तसं दैवी आहे हे सगळं तुम्हाला मिळालेलं. पण काय असं काय जादू करतात? नाही, दैवी असं म्हणता येणार नाही. दैवी असतं प्रत्येकामध्ये, प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये, किंबहुना प्रत्येक प्राण्यामध्ये एक ताकद असते. आता आपण पाल म्हणतो, आता पाल तिकडे उभी आहे आणि मी इकडे उभा आहे. आता पालीला मी शुक केलं ती पळाली तर ठीक आहे, बरोबर. शुक केलं ती जर अंगावर आली तर काय होईल? म्हणजे त्या एवढ्याशा पालीमुळे मी गर्भगळीत होईल. गर्भगळीत होणं, साप एवढाच आहे पण सापाला बघून आपण गर्भगळीत होतो. विंचू असा नांगी मारून उभा असला तर आपण तिथल्या तिथे स्थिर होतो. आमच्या गावी विंचू फार निघायचे म्हणून एकदा विंचूने नांगी उचलली ना की आपलं बोट आपण उचलायची आपल्याकडे हेच राहत नाही मेंदूला.
आपलं सगळं लक्ष तिकडे असतं टोटल त्याच्याकडे. त्यामुळे आपल्याला इथून हात उचलायचा हे सुद्धा माहित नसतं. त्यामुळे तुमच्यात जी ताकद आहे, मला माझी गाण्यामध्ये असेल, माझी निवेदनात असेल, कोणाची कॉम्प्युटरमध्ये असेल, कोणाची रेकॉर्डिंग करण्यामध्ये असेल, कोणाची इंटरव्ह्यू घेण्यामध्ये असेल, ही सगळी ताकद आपण वाढवण्याचा दररोज प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी जसा तो गाण्याला आमच्या दररोज रियाज पाहिजे. आता दुर्दैवाने गाणं शिकायचं असतं, गाण्याला रियाज लागतो, गाण्याला काहीतरी सा असतो, हे मला कॉलेजमध्ये येईपर्यंत कळलेलं नव्हतं. मी पिक्चरची गाणी गायचो, मला पिक्चर बघायचा प्रचंड शौक. एकतर आमच्या त्या रंगारी बदक चाळीमध्ये असा पडदा लावलेलाच असायचा, दिवसभर पडदा लावलेला असायचा. आणि आमच्याकडे ते प्रोजेक्टरवाले होते, प्रोजेक्टरवाले दोन. आता मुलांना कळणार नाही, तर प्रोजेक्टर ते 16mm रीलवरती ते सगळं दाखवायचे पिक्चर. तर त्यांना काय व्हायचं, ते त्यांचा व्यवसाय होता तो. त्यामुळे ते कुठेतरी खेतवाडीत गेले, एक पिक्चर दाखवला त्यांनी की मग ते रात्री 4 वाजता 3 वाजता ते गल्लीत यायचे. मग तिकडे आमच्या गल्लीत त्या दिवशी बोर्ड लिहिलेला असायचा, आजचा चित्रपट जागते रहो. जागते रहो म्हणजे आज चित्रपट आहे. जागते रहो कॉमन होतं, जागते रहो म्हणजे आज चित्रपट आहे, आलं लक्षामध्ये. मग ते सगळ्या घोंगड्या, आणि घोंगड्या कसल्या, घोंगड्या सुद्धा नव्हत्या कोणाकडे, ती बारदानं टाकायची, त्याच्यावर बसायचं आणि मग त्याच्यावरती ते पिक्चर बघायचे. असे रंगारी बदक चाळीत पिक्चर बघितले. मग मला पिक्चरचा इतका शौक होता की मी 4 आण्यात कुठे पिक्चर बघायला मिळतो, तर तिकडे अल्फ्रेड टॉकीज म्हणून होती, तिकडे 4 आण्यात बघायला मिळतो, मग तिकडे जा. रेडिओ टॉकीज मध्ये 70 पैशाला मिळत होता. डायना टॉकीज ताडदेव मध्ये 30 पैशाला मिळत होता. मग तिथे चालत जायचं, पिक्चर बघायचे. काही पिक्चर बघायचे. पिक्चर बघण्यासाठी मी वेगवेगळे व्यवसाय करायचो, कारण घरातून काय पैसे मिळत नाही. मग कधी वह्या विकायचो. आमचा क्रॉफर्ड मार्केटला फळांचा व्यवसाय आहे, सगळ्यांना माहित असेल, आंब्याचा आमचा व्यवसाय आहे. त्यामुळे मी वडिलांचं बोट धरून नेहमी क्रॉफर्ड मार्केटला जायचो. म्हणजे ते लालच काय असायची, तिकडे गेलो की भेळ खायला मिळायची आणि पेढा मिळायचा. तो पेढेवाला एक विकायला यायचा, तो पेढा मिळायचा. मग त्याचं अट्रॅक्शन असल्यामुळे आम्ही जायचो. आणि तिथे बाजूलाच तिथे सगळी वह्या होलसेलची दुकानं होती. मग तिथे वही बघितली, अरे इथे तर 15 पैशाला वही मिळते, नाही त्या काळात, आणि आपल्याकडे 30 पैशाला विकतात ते. मग आपण 15 पैशाला घेऊन 25 पैशाला जर विकली तर मग वह्यांचा धंदा केला, फटाक्यांचा धंदा केला, उदबत्त्यांचा धंदा केला. अशा प्रकारचे छोटे छोटे व्यवसाय मी इयत्ता 7वी 5वी 6वी पासूनच करायला लागलो. पण उद्देश काय की पिक्चर बघायचे, पिक्चर बघायचे आणि इराण्याच्या हॉटेलमध्ये आमलेट खायचं आणि इराण्याच्या हॉटेलमध्ये जुक बॉक्सवरती गाणी लावायची. त्या आमच्या रंगारी बदक चाळीत ना गणेशोत्सव हे 10 दिवस, नवरात्रोत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मग म्हणजे सगळ्या सणांना मग तिथे बारशी असायची, मग तिथे सत्यनारायणच्या पूजा असायच्या. या सगळ्याकडे एकच कॉमन गोष्ट होती, ती म्हणजे लाऊडस्पीकर लागायची. म्हणजे आमच्या 10 चाळी, 16 चाळी, म्हणजे रंगारीच्या 6 आणि बदकच्या 10 अशा 16 चाळींमध्ये प्रत्येक चाळीमध्ये 60 खोल्या. त्याच्यामध्ये म्हणजे 1696 म्हणजे नाही 60 खोल्या एका चाळीत, म्हणजे 16 चाळी किती झाल्या, म्हणजे त्या जवळजवळ 1000 खोल्या झाल्या. 1696 960 खोल्या, त्याच्यात पॉप्युलेशन 10चं होतं. आम्ही गल्लीत झोपायचो. आमचं घर होतं 10 बाय 10चं. म्हणजे आता तुमचा स्टुडिओ थोडासा मोठा आहे. आणि त्यावेळी आम्हाला वाटायचं की आम्ही फार गरीब आहोत, पण आता कळतंय की आम्ही फार श्रीमंत होतो. कारण आमचं घर जरी 10 बाय 10चं असलं तरी त्या 16 चाळीमध्ये कोणाच्याही घरी जाण्याचं आम्हाला अगदी म्हणजे मुभा होती. मग कुठे कशी कशी ऍक्टिव्हिटी चालू होती, कुठे आमच्याकडे भजनं व्हायची. भजनाचे 2 प्रकार, एक घाटावरचं भजन वेगळं आणि एक कोकणातलं भजन. घाटावरचं भजन टाळ वाजवून असायचं, ओ बारकुमाय, ओ बारकुमाय, ओ बारकुमाय, तालाचं ज्ञान. मग
कोकणातली भजनं, पाण्या निघाली राधा, पाण्या निघाली राधा, पाण्या निघाली राधा, गवळण ऋणजुण वाजती पैंजण. काय सुंदर. म्हणजे त्याची स्टाईल वेगळी. यांची चंद्रकांत बुवा कदम म्हणून आमचे असायचे. आमच्याकडे सखाराम पानसरे आणि मग भारुडं व्हायची तिथे. बरं, मी ह्या खोलीत राहतोय त्याच्या बाजूच्याच खोलीमध्ये सगळं ते भारुडाची वगैरे प्रॅक्टिस चालायची. त्यामुळे नॅचरली मी मग कृष्ण व्हायचो. मग कृष्ण होऊन ते मग ते असं बासरी हातात धरायची एका आणि एका बोटाने चक्र फिरवायचं ते. ते मशीन त्याने बरोबर तयार केलं होतं. मग ते का म्हणजे त्याच्यात टोप बीप घातलेला कृष्ण म्हटल्यानंतर काय. मग त्याच्यात मी हळूहळू कॉमेडी कामं करायला लागलो. पेंद्या वाकड्या पेंद्या म्हणून ती कॅरेक्टर असायची. म्हणजे अशा प्रकारे त्या एकदा कंसाचे राजा कंस आणि त्याचे 2 सेवक, आणि तो कंस यायच्या अगोदर तो सेवक ते गंमत करत असतात आणि तो सेवक एक मी स्वतः खुर्चीवर बसतो आणि कंसाची ऍक्टिंग करतो आणि तेवढ्यात कंस येतो आणि असं करून त्याने चाबूक जो ओढला तो माझ्या पाठीवर जो काय वळ उठले. माझी आई म्हणाली हे ह्याच्यात जायचं नाही यांच्याकडे, त्यांना मेल्यानं तुम्हाला मुडद्यांनो तुम्हाला काय काम नाही काय नाही आणि माझ्या पोराला नादी लावलंय म्हणजे नादी लावलं. आणि मग ते वडील म्हणायचे बघ बाबा रंग फासायचं आपलं काम नाही, तोंडाला रंग लावायचं आपलं काम नाही, कारण आमचा व्यवसाय आंब्याचा होता. तर त्यामुळे तू आंब्याचा व्यवसाय कर. त्यामुळे मग आता हे रंगारी बदकशाळीमध्ये सगळ्या लोककला ज्या आहेत ना त्याचं माहेरघर होतं. म्हणजे तिथे रामलीला यायची, मग तिथे बालुडान जाकडी नृत्य व्हायची, मग तिकडे तो एक 7 हंडेवाला यायचा. मला फार तो त्याची मूर्ती अजून आठवते. तो असा ते कड वाजवायचा आणि ते 7 हंडे डोक्यावरती आणि ढिंगडांग 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 तो कमाल. तिथे जादूगार यायचे, अस्वलवाले यायचे, लगेच ते वेगवेगळे पिक्चर, त्याच्यानंतर नाटकं व्हायची. काय ते किती नाट्यमय त्याने सांगतो. नाही तसं नाही. म्हणजे ते मला जर आठवलं ना तर मला इतकं त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट वाटतो, अप्रूप वाटतो. आता मला असं मी ज्यावेळी बर्डा व्ह्यूने त्याच्याकडे बघतो, एक समीक्षक म्हणून बघतो, त्यावेळी ते किती अस्सल होतं. अहो साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, आमच्याकडे फेरीवाले यायचे. सकाळी पहिला आला फेरीवाला, वासुदेव वगैरे आला, तो त्याने घेतला की मीठवाला तो मीठवाला यायचा, दूधवाला यायचा, पेपरवाले यायचे. मग दुपारी ना तो भंगारवाला यायचा. भंगारवाला तो छान असा म्हणजे तो त्याचा असा बेसमध्ये आवाज, लोखंड डबा लोखंड, बाटली डबा लोखंड, डबा लोखंड, लोखंड डबा लोखंड, बाटली डबा लोखंड, डबा लोखंड. मग त्याच्यानंतर 3-3:30ला पाववाला यायचा. पावाचा तर पेटी घेऊन तुम्हाला आठवत आता ते काय कोणाला माहिती नाही. खाली सगळं त्याच्यात त्या लोखंडी पेटी तो एवढी मोठी होतं. पाववाले त्याच्यानंतर आमच्याकडे ते तांबड माती म्हणून माती घेऊन यायची. म्हणजे घरामध्ये कुंड्यांमध्ये जी माती असते ना ती तांबड माती विकणारी यायची. ते लमाण बायका यायच्या. तर ती तांबड माती. आता मला सांगा, लोखंड डबा लोखंड, पाववाले तांबड माती. झाले 3 सप्तक, मंद्र सप्तक, मधलं सप्तक आणि तार सप्तक. आणि तो जो काय टेम्पो आहे, लोखंड डबा लोखंड, बाटली डबा लोखंड, डबा लोखंड. तालाचं ज्ञान आलं. पाट्याला टाकी तर पाट्याला टाकी मारणारा यायचा. एक बरं आला रे आला पापडवाला, कुणाला पाहिजे लवकर बोला, आई तुला मारणार, बाबा पैसे देणार, तू पापड खाणार, ई ढिशुम. सगळी पब्लिक जमायचं. रात्री तो पापडवाला त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पापड भरून घेऊन यायचा. आणि मग तो ई ढिशुम केला, ते पोरगं रडायला लागायला की सगळे जमा व्हायचे की मग ते पापड त्याचे खपायचे. हा रे भोळ्या शंकरा, रे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची,
बेलाच्या पाण्याची बेलाच्या पानाची. हे रात्री आम्ही जेव्हा झोपलेलो असेल त्यावेळी तो दिमडीवरती तो गाणं म्हणत यायचा. मला असं वाटतं की माझं ते बालपण परिपूर्ण होतं. बरं, चाळीमध्ये दररोज मारामाऱ्या व्हायच्या, नवरे यायचे, बायकांना दारू पिऊन यायचे, मारायचे. मग ते तो बाबूराव येंदे म्हणून होता आमच्याकडे, बाबूराव येंदे, आणि त्याची बायको लक्ष्मीबाई. बाबूराव येंदे आला किती मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करायची. तो मारायचा, तिला ती ओरडायची. मग बाकीच्या बायका, आमका काय मारत नाही काय नवरे, आम्ही एवढे बॉम्बालता काय, ही नाटका करता नुसती. म्हणजे ते मग तिथे त्यांच्या श्रावण महिन्यामध्ये काय झिम्मा फुगड्या चालायच्या. बापरे, मला तर आम्हाला वाटायचं की चाळ पडेल की काय. श्रावणामध्ये तिथे ग्रंथ लागायचे, रामायण महाभारत. ग्रंथ म्हणजे असं होतं की आध्यात्मिक नाही, एकाने ग्रंथ वाचा, ऐसे बोलता वचन जाण, तिकडे काय झाले वर्तमान, अर्जुने लाविला प्रत्यंचे बाण, सोडून दिला कर्णावरी. आता अर्जुनाने असा बाण काढलेला आहे आणि तो कर्णावर सोडलेला आहे, म्हणजे तो अर्थ सांगणार. त्यामुळे ते सगळं रसाळ वर्णन जे आहे ना, हे प्रभो चंद्रमौळी शंकरा, अखिल जगाचा तू एक त्राता, पावन करिसी नवदासाया, गावे पावे गुण गावे. भाऊ गोवेकर ही आरती म्हणताना जणू काय असं देवाशी तादात्म्य पावलेलं. त्यांची 2 घरं होती, 2 भाऊ, 2 खोल्या होत्या त्यांच्या, पण एक खोली संपूर्ण देवासाठी ठेवलेली होती. एका खोलीत त्यांचा संसार, देवाच्या खोलीत कोणी जायचं नाही. म्हणजे अशी सुद्धा माणसं होती की त्यावेळी त्यांचं मोल आपल्याला कळलं नाही. त्यांच्या 2 खोल्या आहेत आणि ते श्रीमान, असं कधी वाटलं नाही. पण हे नंतर कळतंय की भाऊ गोवेकर किती महान होते. कोणाची काय चाळीतली भांडणं सोडवायची असतील तर ते भाऊ गोवेकरांकडे जायचे. भाऊ गोवेकर एक आमच्यातलं एक असं आदरणीय व्यक्तिमत्व होतं. मग आमच्या गणपतीमध्ये गणेशोत्सवात मोठी आरास असायची, म्हणजे वेगवेगळी चित्र उभी करायची. राम सारंग आमचे मूर्तिकार होते. मग कधी त्राटिका वध, कधी रुक्मिणी स्वयंवर, असं ते असायचं. मग त्याचे फोटो निघायचे. मग ते फोटो आम्ही ते 20 पैशाला मिळायचे कोणाकडून, मंडळाकडून. ते 25 पैशाला विकायचे बाहेर. म्हणजे 5 पैसे 5 पैसे 5 पैसे. अहो 45 रुपये मी एकदा प्रॉफिट कमवला. 45 रुपये त्या काळात. बरं, आता 45 रुपये खुळखुळतायत खिशात. मी आणि माझा प्रकाश दळवी म्हणून मित्र, दोघां मिळून 45. मग त्याला रंग वगैरे आम्ही लावायचो, त्याला जरी लावायचो आणि ते फोटो ते मग तो 35 पैशाला विकला जायचा. म्हणजे असं ते एवढं करून 10 दिवस रात्र मेहनत करून 45 रुपये मिळवले. आता 45 रुपये मिळाल्यानंतर हे खर्चायचे कसे. मग आम्ही मिरवणुकीबरोबर निघालो. मग तिथे भारत माता टॉकीज जवळ आम्हाला त्यावेळी सोसिओ नावाचं एक ड्रिंक होतं, की आता जसे बियर पितात ना लोक, तसं ते सोसिओ गपचूप चोरून प्यायचे. म्हणजे कोका कोला वगैरे ते प्यायचे, पण सोसिओ, कोका कोलाने ड्युक्स त्यावेळी होते, पण सोसिओ म्हणजे जरा गपचूप चोरून नाही, चोरून कारण त्यात काय झिंगा. मग आम्ही त्या भारत माता टॉकीजला तिकडे गणपतीची सगळी आमची वरात चालली आहे, आता विसर्जनाची मिरवणूक चालली आहे. मग तिकडे गपचूप त्या हिराण्याच्या हॉटेलमध्ये बसलो, गपचूप कोपऱ्यात बसलो, 2 सोसिओ घेतले, 2 सोसिओ प्याले. अरे 1 रुपया 1 रुपया. पुढे आलो आम्ही, हे खाल्लं ते खाल्लं, 1 रुपया. मग गणेश टॉकीज, तर गणेश टॉकीज त्यावेळेला एअर कंडिशन टॉकीज होती, त्यामुळे तोपर्यंत आमची पत आणि हिम्मत ही एअर कंडिशन टॉकीजमध्ये. आमच्याकडे ते पलीकडे प्रकाश टॉकीज नावाचं एक होतं तिथे. इतका त्याच्या बाजूला साबणाचा कारखाना होता, इतका त्याचा वास यायचा, पण त्याच्यात सुद्धा आम्ही पिक्चर बघायचे. कारण ते पिक्चरमध्ये आम्ही गुंगून जायचो. पिक्चरचे कॅरेक्टर, पिक्चरचं बॅकग्राऊंड, पिक्चरचे डायलॉग आलं लक्षामध्ये. त्याच्यावर मग तिथून आलो आम्ही तर गणेश टॉकीज जवळ आलो, तर गणेश टॉकीजची ती दरवाजा उघडला, त्यातून असा मस्त गार झोत आला.
पिक्चर कुठचा लागलाय, सावन भादो, रेखाचा पहिला चित्रपट. सुन 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 ओ गुलाबी कली, तेरी मेरी बात अब आगे चली, दिल दे के मेरा दूर दूर जाओ ना, जा जा. अरे वा वा, क्या रेखा, ते जा जा म्हणते रेखा. आणि मग तो तिथे ₹1 तिकीट. आधी गेलो तर ती पुढची तिकडे संपली होती, बाल्कनीचं तिकीट ₹1. आता ₹1 तिकीट, ₹1 पैसे श्रीमंत झाला. ते पिक्चर बघितला, मिरवणूक गेली निघून. आता ते पिक्चर बघितला दोघांनी, ₹2 गेले, म्हणजे एकूण ₹4 खर्च झाले. मग पाणीपुरी खा, मग ते रस्त्यावरती ते मलाई मिळते ना, ती खा, तरी पैसे उरले. आता हे पैसे दाखवायचे कसे काय घरी? म्हणजे अशा प्रकारचं बालपण तुम्हाला सांगतो मी. मग मी तिकडे चिकित्सक शाळेत जाऊ लागलो. लालबागच्या संस्कृतीमधनं चिकित्सकांची शाळा, चिकित्सक शाळा, तिथे सगळी ब्राह्मण वस्ती, सारस्वत सगळे, आणि त्यांची भाषा. मला पाणी म्हणता येत नव्हतं, मी पाणी म्हणायचो, कारण आमच्याकडे पाणी म्हणायचे. मी नेहमी सांगतो सगळ्यांना की तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना भाषा शुद्धी नाही, भाषा शुद्धीचे लेक्चर देऊ नका. तुम्हाला केरळचा माणूस आला आणि तो पाण्याला नीर म्हणाला, तो चालतो. आमच्याकडे त्याला पहिल्यापासून पाणी म्हणत होते. मग आता मी पाणी म्हणतोय, मी पाणी म्हणायला शिकलो नंतर, तो भाग वेगळा. परंतु त्यांना न्यूनगंड तयार करण्यामध्ये मला खूप त्याचा त्रास झाला. चिकित्सक शाळेमध्ये सुरुवातीला कुळवाडी कुळवाडी म्हणून मला बोलायचे. मला काय कळायचं नाही मी काय चुकीचं बोलतोय. मग शेवटी आमचा भिडे म्हणून होता, सुधीर भिडे, विनायक जोशी, ह्याच मंडळींनी, बापट होता मला आठवत आहे, त्यांनी मला ते पाणी म्हण, पाणी पाणी पाणी, अरे पाणी नाही पाणी, असं करत 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 कसं आहे. त्यावेळी मी एक कथा वाचली, पाणिनी. तुला पाणिनी माहिती असेल की जे व्याकरणात, ज्याने संस्कृतचं व्याकरण लिहिलं, ते हे पाणिनी हा जो होता ना, हा लहान वयामध्ये एका आचार्यांकडे शिकायला होता आश्रमामध्ये, आणि तो मठ्ठ होता. त्याची दररोज अवहेलना व्हायची. एक दिवस त्याची गुरुजींनी निर्भत्सना केली. पाणिनी इतका नर्वस झाला की तो आत्महत्या करण्याचा विचार केला त्याने, आणि आत्महत्या करण्यासाठी निघाला. एका विहिरीच्या काठावर गेला की आता विहिरीत उडी मारायची. तेवढ्यात त्याला दिसलं की विहिरीच्या तिथे जो दगड आहे त्याला दोरखंडाने वळ पडलेले आहेत, दोरखंडाने वळ पडलेले आहेत. त्याने असा विचार केला की अरे, जर दोरखंड परत 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 घासल्यामुळे जर दगडावरती वळ पडत असतील किंवा खोलगा तयार होत असेल, तर मी जर परिश्रम केले तर नक्की मला ज्ञान प्राप्त होईल. आणि त्याने मग खूप परिश्रम केले, आणि तो इतके परिश्रम केले की पाणिनीने संस्कृतचं व्याकरण लिहिलं. तेव्हा असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तो जो अभ्यास आहे तो त्याचं मनन सतत केलं पाहिजे. आपण आज काय बघितलं, आपण एखादी गोष्ट ज्यावेळी बघतो त्यावेळी तिच्यातून आपल्याला काय बोध घेता येईल, ती निरक्षीर वृत्ती पाहिजे. मी चिकित्सक मध्ये गेलो, वसंतराव देशपांड्यांचं गाणं पहिल्यांदा मी ऐकलं. तोपर्यंत आम्ही क्लासिकल ऐकलं नव्हतं. आमच्याकडे चाळीत काय ऐका सत्यनारायणाची कथा, हे सगळे चल ग हरणे तुरु तुरु, चिमण्या उडती भुरू भुरू, भर 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 पाय उचल चल रान मळ्याची वाट धरू, चल ग हरणे तुरु तुरु. काय सुद्धा गाणं, लोकसंगीत होतं सगळं. आणि लक्षात या गोदांड्यावर ना बोलते, ही सगळी गाणी, कोळी गीतं, तिकडे सगळं. बरं, माहोल पण तोच होता. मग तिकडे काही कोकणी होते, काही घाटावरचे होते, काही बीडचे होते, काही नागपूरचे होते, काही कोकणात पण मग ते तालाचे वेगळे आणि सिंधुदुर्गचे वेगळे, मालवणचे वेगळे. मालवणी स्वतः आधी मोठे समजणारे, आलं लक्षामध्ये. म्हणजे असा तो सगळा तो 18 पगड जातीचे मराठी माणसं. हा जो संस्कार आहे ना, तू जे म्हणतेस ना की मला लहेजा सहज. आता समजा नाशिकच्या माणसाला सांगितलं की 15, 16, 17, 18, 19, तो उत्तर महाराष्ट्रात समजायचा. किती सुशिक्षित असेल तो 19 वर जातोच तो. आणि त्याच्यात गंमत आहे,
सांगली साताऱ्याकडच्या 75, 76, 77, 88 तो 88च म्हणणार. हा, म्हणजे ही जी भाषेची गोडी आहे ना, ही वेगवेगळ्या पॉइंट मधून दर 12 मैलांनी भाषा बदलते. पण त्याच्या एक ब्रॉड आपण जर ब्रॉडली घेतलं तर सांगली, सातारा, सोलापूरची भाषा आणि उभारलो म्हणल्यावरती त्याची ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी आपल्याला ते इतकं कानाला बरं वाटतं. हा, म्हणजे नागपूरची भाषा वेगळी, उत्तर महाराष्ट्र, अशा प्रकारच्या सगळ्या भाषांचा माझ्यावरती तिथे संस्कार झाला. शाळेमध्ये खूप चांगले शिक्षक होते. आम्ही तिथे मी इयत्ता 4थी पर्यंत होतो लालबागात शाळेला, राहायला लालबागात होतो. पण त्याच्यानंतर शाळेला मी क्रॉफर्ड मार्केटला गेलो. तिथे सगळे घाटी लोक, पण तिथले साताऱ्याचे वेगळे, कोल्हापूरचे वेगळे, मानदेशी वेगळे. नाही क्रॉफर्ड मार्केट नाही. आणि ख्रिश्चनांची चाळ होती मोठी, कोळी ख्रिश्चनांची. त्यामुळे तिथले संस्कार वेगळे. शिक्षकांनी मोठे संस्कार केले असं मला वाटतं. मला आठवतंय की मी पहिलीला आंबेकर बाई होत्या, अशा मोठा टिळा लावायच्या, मोठा टिळा. अजून मला म्हणजे लक्ष्मी असा उच्चार केला की मला त्या आंबेकर बाईंचे त्यांचा चेहरा आठवतो की हीच लक्ष्मी. तर मी घरी आमच्या श्राद्ध होतं काय ते म्हाळ असतं ते, आणि श्रावण महिन्यामध्ये, आणि मस्तपैकी मी शाळेत निघालो तेवढ्याचा खिरीचा खरपूस वास मला येत होता, गोड गोड. आणि मी मग दुपारी गपचूप शाळेतून सटकलो. बाजूला त्याच फुटपाथला शाळा. आम्हाला काय कोणी घरी शाळा सोडायला आले नाहीत. बाबा हे बघ, लाल सिग्नल बघितला ना का थांबायचं, हे तिथं बाण दाखवला ना का जायचं. एवढं आम्हाला शिक्षण आईने दिलं. आम्ही त्यामुळे खरं म्हणजे आम्ही प्रोटेक्ट कुठे झालो नाही. आम्ही आमचे मार्ग शोधले, आम्ही पळून आलो. आणि घरी ते म्हटलं नाही, मी घरी सांगितलं. बरं, वडील वगैरे सगळे आले होते, दिवसभर ते कामावर असायचे पण त्या दिवशी होते. आणि मी घरी आलो, काय झालं काय, अरे एवढं शाळेत नाही. म्हटलं शाळा सोडली आज लवकर. म्हणजे थोडं खोटं बोलण्याची सवय तेव्हापासून होती. आता ते झालं. थोड्या वेळाने त्या आंबेकर बाई जिना चढत आल्या, माझी पाचावर धारण बसली. अहो आता त्यांच्यावर जबाबदारी आहे ना. एक मुलगा गेला कुठे, त्या बिचाऱ्या शोधत मला आल्या. आणि त्यांना बघितलं, आणि शाळेला सुट्टी नव्हती, हा पळून आलाय म्हटल्यावरती वडिलांनी 14व रत्न काढलं आणि मला झोडपायला सुरुवात केली. त्या आंबेकर बाई म्हणाले, नका त्याला मारू. मला तो चेहरा अजून आठवतोय. म्हणजे ते जे उपकार आहेत ना, म्हणजे एका शिक्षिकेच्या डोळ्यामध्ये एका विद्यार्थ्याबद्दल जी कणव आहे ना, हा संस्कार आहे. हे संस्कार आपण कधी विसरू शकत नाही. मग आम्ही इकडे क्रॉफर्ड मार्केटच्या शाळेत आलो. जनाबाई रोकडे म्हणून शाळा होती तिथे. मग ते आमचे शिंदे सर होते. गजनी घोरी गुलाम खिलजी तुखलक सय्यद लोदी, सुलतान वंशी राज्य मिळविले दिल्लीची गादी. इयत्ता 5वी. गजनी घोरी गुलाम खिलजी तुखलक सय्यद लोदी, सुलतान वंशी राज्य मिळवले दिल्लीची गादी. 1000 वर्षाचा इतिहास पाठ झाला तुला. तू म्हणते काय पाठांतर कोण पाठ 1000 वर्षाचा इतिहास. ते बरं, ते रटून घ्यायचे आमच्याकडून. पाढे तर रटून घेतच होते लोक, कविता रटून घेत होत्या. ते पहिल्यांदा मी त्या शाळेत गेलो तर तिथे तटिनी नावाचा शब्द आलाय. विमान ची कविता होती आणि त्याच्यात तटिनी नावाचा शब्द आला. तर तटिनी मी ग्रंथामध्ये तो अर्थ सांगताना वाचलेलं होतं. मी आमच्या चाळीत जे ग्रंथ लागायचे ना, तर त्याच्यात तटिनी शब्द आला होता आणि तो बुवांनी तो एक्सप्लेन करून सांगितला होता. त्यामुळे मला माहिती होतं. मी म्हटलं हात उचलला, मी म्हटलं तटिनी, हा काय. मी म्हटलं तटिनी म्हणजे नदी. अरे वा वा वा, हाच मुलगा पहिल्यांदा विमानात बसेल म्हणजे आशीर्वाद. चित्रकलेचे काळसेकर मास्तर तर बोंबा बोंब होते. ते एवढे मारायचे ना, काय विचारू नको. एकदा त्यांनी काय केलं, कोंबड्याचं चित्र काढा असं त्यांनी सांगितलं आणि सगळे कोंबड्याचं चित्र काढायला. मी असं जरा फॅन्सी जरा थोडासा काढत होतो. तेवढ्यात ते तिकडे कोणाला तरी मारतायत बघितलं, जोर जोरात त्याला मारतायत. त्याला मी का मारतायत, अरे चित्र काढायला सांगितलं, खाली कोंबडा लिहून कसं चालेल, खाली त्याने कोंबडा लिहिलं होतं. चित्र बोललं पाहिजे. म्हणजे
आता हा तुम्ही म्हणाल ना, हा कोइन्सिडन्स काय असेल ते, हे माझ्या भाग्यात आलं, हा संस्कार आहे. कोंबडा काढायला सांगितलं, तो कोंबडा चित्रातून दिसला पाहिजे, त्याच्या खाली कोंबडा लिहिता कामा नये. आणि मी तर फॅन्सी कोंबडा काढलाय, त्यामुळे माझी 5 धारण बसली, पण माझं त्याने कौतुक केलं. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही कलात्मक काहीतरी स्वतःचं जर कॉन्ट्रीब्युशन दिलं, योगदान दिलं, तर ते त्या म्हणजे अशा प्रकारचे एक संतबाई होत्या आम्हाला, संतबाई. त्या संत म्हणजे मला असं वाटायचं की ह्या संत म्हणजे आपण जे संत म्हणतो ना, त्याच संत. 9वारी साडी, गोऱ्या पान, अगदी निर्भीक असा खूप मस्त चेहरा त्यांचा, आणि एकदम त्यांची एक आदरयुक्त भीती. आजही म्हणजे असं वाटलं की मला संतबाईंचा चेहरा आठवला की मला स्वतःला असं वाटतं की आपण खाली नतमस्तक व्हावं. अशा प्रकारची त्या शाळांमध्ये चिकित्सकला आलो आम्ही. तिथे सगळी ती माझ्या भाषेची अडचण, पण त्या भाषेवर मी मात केली. मग मी आमच्या त्या मार्केटच्या शाळेच्या खाली लायब्ररी होती, मुंबई मराठी ग्रंथसंग्रह. मग तिथे मी पहिला वि. स. खांडेकरांची अमृतवेल वाचली, आणि मला प्रचंड गोडी लागली. आणि त्या 5वी 6वी पासून मी प्रचंड पुस्तकं वाचायला सुरुवात केली. म्हणजे आता अगदी मी मुलुंडला राहत होतो त्यावेळेला घरामध्ये फ्लॅट जरी होता तरी माणसं जास्त असल्यामुळे आम्ही हॉलमध्ये मुलं झोपत होतो. मग ते लाईट लावला आणि वाचत बसलं की बाकीच्यांना त्रास व्हायचा. मग मी बाहेर जिन्यामध्ये जाऊन त्या लाईटमध्ये वाचनाने मी आणखी खूप समृद्ध झालो. मला असं वाटतं वाचनाने, कविता. मी कॉलेजला गेलो, रुपारेल कॉलेजला. तिथे लक्ष्मीपूजनाला आमच्याकडे आंब्याच्या व्यवसायामध्ये ते चोपडी पूजन असतं. म्हणजे तिथे ते सगळं शुभ लाभ. मग त्याच्यात काय आहे, मॉरल कसं आहे बघा. साध्या साध्या गोष्टीमध्ये आपण शोधलं पाहिजे. श्री गणेशाय नमः. आपण पहिलं काय लिहितो, श्री गणेशाय. त्याच्यानंतर काय लिहितो, श्री सरस्वती नमः. तिसरं काय लिहितो, श्री गुरुभ्यो नमः. चौथं काय लिहितो, श्री कुलदैवताय नमः. आणि 5वं काय लिहितो, श्री महालक्ष्मी. आता श्री गणेशाय म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सुरुवात तर करा. बरं. सरस्वतीचं तुम्हाला सरस्वती म्हणजे तुम्हाला शिकायचं आहे, त्यासाठी कोण पाहिजे, गुरु पाहिजे. गुरु घेऊन तुम्ही ज्ञान पूर्ण केल्यानंतर ते ज्ञान घेऊन कुलदैवतेचं स्मरण करून निघा, महालक्ष्मी मिळेल. आलं लक्षामध्ये. असं उगीच आपण लिहित नाही. आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही परंपरा आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. मी म्हटलं शुभ लाभ, वडिलांना विचारलं शुभ लाभ आणि लाभ सवाई असं लिहितो आपण. शुभ लाभ, लाभ सवाई मध्ये स्वस्तिक कळ. मी म्हटलं शुभ लाभ आणि लाभ सवाई म्हणजे काय. ते म्हणाले लाभ जो झाला, जो काय नफा होईल तो चांगल्या मार्गाने झाला पाहिजे, म्हणजे तो शुभ मार्गाने. आणि शुभ लाभ, लाभ सवाई, तो लाभ किती झाला पाहिजे, तर सवाई म्हणजे जास्तीत जास्त 25%. 25%. अति लोभ हे पापाचं मूळ आहे. वडिलांनी संस्कार दिले, आई वडिलांनी खूप मोठे संस्कार दिले, आईने संस्कार दिले. मी एकदा आई खूप गडबडीत असायची. आमच्या घरामध्ये माझा मामा, आमचे चुलते, त्यांची 2 मुलं, आम्ही 7 भावंड, आई वडील आणि 10 बाय 10च्या खोलीत सगळं ती 24 तास. बरं त्यावेळी काय गॅस नव्हता का काय नव्हतं, त्यावेळेला ती शेगडी पेटव, ते स्टोव्ह पेटव, ते सगळं पाणी भरायचं स्वतः नळावरना, धुणी धुवायची स्वतः, काय सगळं तिलाच करायला. मग तिने मला सांगितलं कांदे आणायला जा, हे 2 आणायचे कांदे घेऊन ये. मी गेलो खाली तर मला ते चॉकलेट, पॅरी चॉकलेट त्यावेळी होतं, त्याचा प्रचंड मोह. म्हणजे मोह नरा नडे. मोहन रानडे म्हणजे काय, मोह नरा नडे. आता मी काय केलं, आई कामात आहे म्हटलं, मी आपल्या 2 चॉकलेट घेतल्या, 1 आण्याच्या, म्हणजे 6 पैशाचा 1 आणा, 3 पैशाच्या 2 चॉकलेट घेतल्या आणि 1 आण्याचे कांदे घेऊन आईला दिले. तर आई त्या गडबडीत तिने म्हणाली, तिला वाटलं की वाण्याने मला फसवलं, लहान मुलगा म्हणून मला फसवलं. ती तिच्या हातात ती पक्कड होती, सांडशी म्हणतो ना आपण, ती तशीच ती निघाली मला घेऊन. आता मी तिच्या मागे, मला आता मी म्हटलं आता ही कसली जाते, ती वाण्याला जबाब विचारायला लागली की नाही सावित्राबाई, तुझ्या पोराने 2 चॉकलेट खाल्ला. तू बोलल्याबरोबर ती पक्कड तिच्या कामी आली. ती मला झोडत वरती घेऊन आली. हे आयुष्यात मी 2दाच मार खाल्ले. आणि मग
खूप मारलं तिने मला. पण एका क्षणाला तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तिने मला घट्ट कवटाळलं. अशोक, तू हुशार आहे, तू असं काय करू नको. आयुष्यात मी केलंय नाही, पण तो क्षण ज्यावेळी आठवतो मातेचा त्यावेळी जो क्षण आठवतो, तो क्षण केवढा मोठा सांगून गेला, केवढं मोठं करून गेला. वडील दररोज देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मी थोडासा आगाऊ होतो, थोडासा म्हणजे हुशार. मी म्हटलं काय आप्पा, तुम्ही देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. एकदा आता एक क्षण उभा राहिला तर मुक्ती मिळाली, मग कशाला परत पाहिजे. मग त्यांनी मला सांगितले की बाळा, हा क्षण आहे ना, हा तुझा एवढा आहे, पण ह्या चराचरामध्ये तो क्षण 84 लक्ष योनीचा आहे. जेव्हा 84 लक्ष योनी पार करशील त्यावेळी तुला मोक्ष मिळणार आहे. आता मोक्ष, 84 लक्ष योनी, ह्या सगळ्या जरी काय आपण म्हणू भ्रामक कल्पना आहेत, सगळं बरोबर आहे, परंतु संस्कारांची एक जरब जी आहे, ती जरब मला कॉलेजमध्ये गेलो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, आम्ही लक्ष्मीपूजन करून आलो आणि लालबागला मी गणेश टॉकीजकडे आमच्या मित्रांबरोबर फिरत होतो. मला 100 रुपयाची नोट मिळाली, विटेखाली 100 रुपये. माझा मित्र आणि मी चाललोय. प्राक्तन, लक्षात ठेव, प्राक्तन फार महत्वाचं आहे. नेमकं मला 100 रुपयाची नोट मिळाली. आता ती नोट मी बराच वेळ ती पायाखाली दाबली आणि इकडे तिकडे बघतोय कोण नाही म्हणून ती खिशात ठेवली आणि आता 100 रुपये मिळाले. आता ती खिशात म्हणजे इथे बोचू लागली, छातीला, हृदयाला बोचू लागली. मग मी असं करत करत घरी आलो तर आता माझा चेहरा थोडासा कावरा बावरा, म्हणजे 100 रुपयाची नोट आपल्या. बरं, 100 रुपये आमच्या घरात कोणी बघितलेले नाहीत. मग आई म्हणते, काय आलं रे बाळा? काय नाही. मी आपला मग शर्ट घालूनच झोपलो आणि मध्येच रात्री जाग यायची दचकून, आहेत 100 रुपये आहेत, 100 रुपये आहेत. शेवटी सकाळी मी म्हटलं, हे जर 100 रुपये आहेत माझ्याकडे, हे जर कळलं तर मी कुठून तरी चोरले असं कोणी म्हणतील. आणि म्हणजे हे संस्कारांचा एक दबाव असतो आपल्यावर, लक्षात घ्या. हे घरातून संस्कार आहेत ना, याच्यासारखं मोठं कुठचं पुण्यकर्मच नाही. तुमच्या घरातून जे संस्कार होतात ना, तेच शेवटी टिकतात. मग मी वडील आंघोळ करून ते देवाच्या द्वारे म्हटलं, त्याच्यामुळे आणखी माझी सत्सद्विवेक बुद्धी जागृत झाली आणि मी म्हटलं की आप्पा, मला 100 रुपये मिळाले, काल रात्री मिळाले. आप्पांनी घेतले असे आणि बराच वेळ ते विचार करत राहिले. मग ते म्हणाले, काय बाळा, धर्म असं सांगतो का असे मिळालेले जर पैसे असतील तर त्यात तेवढेच पैसे आपले टाकून, तेवढंच धन आपलं टाकून ते दान केलं पाहिजे. आता तुला हे 100 रुपये मिळालेत, पण त्याच्यात 100 रुपये टाकायला माझ्याकडे कुठे 100 रुपये? तर तू एक काम कर, तू लहान आहे ना, हे 100 रुपये तू खर्च कर, बघू कसा खर्च करतो. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो, मी असं काय मी लहान नव्हतो अगदी. हे 100 रुपये तू कसे खर्च करतो हे बघतो मी. आता 100 रुपये 100 रुपये मिळाल्यावरती माझ्या डोळ्यासमोर राजगिऱ्याचे लाडू, शेवखंड्याचे लाडू, पॅरी चॉकलेट, त्याच्यानंतर हे इराण्याकडे आमलेट पाव, त्याच्यानंतर तिकडे आमच्याकडे एक काय त्याचं नाव होतं, हॉटेल होतं, तिथे मटन चाप चांगले मिळायचे आणि सिनेमा बघायचा. हे सगळे स्वप्न रंगवलेली आणि आता माझ्यावर जबाबदारी पडली. काय करायचं. तर मला मुळात कवितेची आवड होतीच. निज गडे निज निज लढीवाळा, निज माझ्या बाळा, रवी गेला तो सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला, अंधार वसे चोहीकडे गगनात, गरिबाच्या जेवी मनात, खडबड हे उंदीर करीती, तन शोधाया ते फिरती, परी अंती निराश होती, ते लवकरही सोडतील सदनाला, गणगोत जसे आपणाला.
काय म्हणजे आता आता ह्या कवितेतला जो अर्थ आहे, गणगोत जसे आपले म्हणजे एका गरीब, तर त्यामुळे कवितांची आवडत. मी मग काय केलं, मी गेलो आयडियल बुक डेपोमध्ये आणि कवितांची पुस्तकं तिथे त्यांनी दाखवली. कुसुमाग्रज 2.5 रुपये, नाग देशपांडे 2 रुपये, बाबा बोरकर 3.5 रुपये. अरे बापरे, एवढी पुस्तकं घेतली ते तरी पैसे संपत नाही. आणि त्या सर्वात जास्त किंमत कुठची, नादो महानोरांची रानातल्या कविता. त्यावेळी नवीन आलं होतं पुस्तक, ते 19 रुपये. अरे म्हटलं याची 19 रुपये कशी काय किंमत. हे म्हणाले हे जुने आमच्याकडे पडलेले पुस्तकं होती. आलं तर मग ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. आज नेमका कुसुमाग्रजांचा दिवस आहे आणि आज कुसुमाग्रजांचं स्मरण मला होत आहे की या विशाखामधून माझ्यामध्ये काय स्फुल्लिंग केलं, ह्या केवळ या विशाखाच्या ह्या कवितेवरती. आणि नेमकं काय झालं, त्याच वेळेला 75 साली 75-76ला शिवकल्याण राजा रेकॉर्ड आली. आणि तो आमचा पद्मा रेडिओ जो होता ना, तो काही नवीन रेकॉर्ड घेतली ना की तो मला बोलवायचा की बघ कशी आहे ही, कशी वाटते तुला, मी घेऊ का विकत. तर मग त्याच्यातून प्रतापराव गुजरास महाराजांचे पत्र, श्रुती धन्य जाखल्या सौनी आपुली वार्ता, रण सोडून सेना सागर अमुचे पळता, अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता, भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. आणि मग ज्ञानातून मग खऱ्या अर्थानं कॉलेजमध्ये हा एक संस्कार झाला. त्या कविता पाठ व्हायला लागल्या, त्या सगळ्या कविता पाठ व्हायला लागल्या. मला ते जे आवडलं ते पाठ झालं. येशील तेव्हा जपून ये तू, ठिसूळ माझ्या पहा बरगड्या, आलिंगन तू देता मजला, पिचतील त्या कडकडून निधड्या, परंतु टाळू नको या वया, ठिसूळ माझ्या म्हणून बरगड्या, हृदयांमधील हेतून लागी, हव्यात हाडांच्या या तिरड्या. ही भासी मर्ढेकरांचं काव्य. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, कुरट्या बुंद्यावरी चढून अजून बकरी पाला खाते, सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी, तैचीच गाठावी वीज गाडी, दाती तृण घ्यावे हुजूर म्हणून, दुपारचे भोजन हेची सार्थ, संध्याकाळ होता भूक लागे तरी, पोळा बाळांवळी ओकू नये, निद्रेच्या खोपटी काळजीची बिळे, आपण आपली विडी प्यावी. म्हणजे आता सगळ्या आठवत नाही. आणि गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. बाबा बोरकर असे जणू काय असे ढग चाललेत. काय ते म्हणजे त्यांचं जे वर्णन जे आहे ना, त्या कवितांमधनं जे वर्णन येत होतं ना, पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे, वाऱ्यावर गंध भार भरलेले ओचे, गण वाजत गाजत ये थेंब अमृताचे. ह्या सगळ्याचा संस्कार. त्याच वेळेला मी इंटरला असताना, मी फर्स्ट इयर सायन्सला होतो पहिला, तिथे नापास झालो. ज्या दिवशी पेपर होता त्याच दिवशी जर मी अजनबी पिक्चर बघायला गेलो असेल राजेश खन्ना आणि झीनत अमानचा, म्हणजे त्यावेळी त्यांनी माझं वाटोळं केलं असं मला वाटत होतं, पण राजेश खन्ना आणि झीनत अमाननी माझं खऱ्या अर्थानं जीवन घडवलं असं मला म्हटलं पाहिजे. तर मी नापास झालो. पण मी मग फर्स्ट इयर म्हणजे इंटर आर्ट्सला पास झालो ऑक्टोबरला, आणि इंटर आर्ट्सला आलो. म्हटलं हे सायन्सला दिवसभर तिकडे, कारण मी त्यावेळी टेबल टेनिस प्लेअर होतो. मला ते टेबल टेनिसची दररोज दिवसाला जवळजवळ 2 तास प्रॅक्टिस माझी असायची. ते त्याच्यानंतर माझे हे सगळे ऍक्टिव्हिटीज, काम, नाटक, हे ते सगळं शाळेपासून, मी चिकित्सक पासून शाळेत नाटकं करत होतो. मला घाटी भाषा येते म्हणून मी घाटी भाषेतली सगळी फार्सिकल नाटकं तिथे केली. म्हणजे आलिया भोगासी ही पहिली कविता माझी एकांकिका, त्याच्यामध्ये कोंडीबा नावाची भूमिका होती, त्याच्यामध्ये घाटी भाषा बोलायची होती. आणि त्या तिथल्या सगळ्यांना आमचे नाबर सर म्हणायचे, काय बाकी हो घाटी बोलतो, वा वा, म्हणजे याला केवढं, माझीच भाषा आहे ती, मला काय. मग यमराज्यात एक रात्र, किंवा आंधळ दळते कुत्रपीठ खात आहे, किंवा त्यावेळी दादा कोंडकेंचं विच्छा माझी पुरी करा फेमस होतं. मी म्हटलं विच्छा माझी पुरी करायचं बतावणी आपण करायची शाळेमध्ये, शारदोत्सव असायचा. तर बतावणी करायची. तर मी दादा कोंडके आणि नितीन प्रभू वसंत सबनीस.
पण ते नितीन प्रभूला तो लहजा नव्हता. ते कटाव म्हणण्याचा जो गळ्यात सुंदर सोन साकळी नथनीमध्ये शुभ्र हिरा हे जे शाहिरी कवन आहे, मग मला ती शाहिराची भूमिका करायला लागली आणि त्याने दादा कोंडके म्हणजे ब्राह्मणी दादा कोंडके कसा होईल तसा तो केला. पण आम्ही ते केलं, त्याचं कौतुक होतं. मी मग ढोलकी वाजवायचो, मग थोडं हार्मोनियम तो पण मी शिकलेलो नव्हतो. म्हणजे हार्मोनियम पर्यंत मला घरात आमच्या हार्मोनियम होती. आमचे वडील रात्री कधीतरी यायचे आणि मग ते त्यांचं आवडतं गाणं हे होतं, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, ते म्हणायचे. पण लगेच कुलूप लावून ठेवायचे, आम्हाला ते अलाउड नव्हतं. वाया जातील मुलं. नाही वाया जातील मुलं. मग ते सगळं कॉलेजमध्ये मी आल्यानंतर, आर्ट्सला आल्यानंतर दुर्गा भागवतांची एक महाराष्ट्राची दगडी शीर नावाचा आम्हाला धडा होता. महाराष्ट्राची दगडी शीर, त्याच्यामध्ये सुंदर महाराष्ट्राचं वर्णन केलं. त्याच वेळी शिम परांजप्यांचा एक धडा होता, खरं सोनं. म्हणजे तो जातो रायगडावरती, तो खूप खणतो, त्याला वाटतं तिथे सोनं आहे म्हणून, आणि तो थकून शेवटी झोपतो. ज्यावेळी त्याचे डोळे उघडतात त्यावेळी त्याला दिसतं की असं चारी बाजूने असं सोनं दिसतं त्याला किरणांचं, आणि ते खरं सोनं. ते खरं सोनं, समजले की नाही. तर आमचे ते सगळं बघितल्यावरती मी पसायदान ते कसायदान म्हणून, त्याच वेळेला मी कॉलेजमध्ये एनएसएस युनिटचा सेक्रेटरी झालो. आणि आम्ही त्या वांगणीला जाऊन आदिवासी भागात फार मोठं काय समाजकार्य करण्यात, खरं म्हणजे आम्ही गेलो होतो 10 मार्क वाढत होते म्हणून. पण तिथलं जीवन बघितल्यानंतर मात्र आम्ही त्यांच्यामध्ये रमलो, त्यांच्यासाठी खूप काय केलं, उपक्रम भरपूर केले. तिथल्या लोकांची स्पर्धा भरवली, ते बालू डान्स करायचे. मोरवानी जुरू नको मनाची आडी सोड, सारी दुनिया फिरून आलो नाही मिळे जोड. काय सुंदर नाचायचे, आलं लक्षात. त्याच्यानंतर ते तिथे गाणी म्हणायचे. ते मग ते आम्ही तिथे जाऊन वाड्या वस्त्यांवरती जाऊन टिमक्याची चोली बाय, मग ते जमायचे. बायका जमायच्या नाहीत. म्हटलं तुमच्या वाडीत बायका नाहीत का? एक बाई आली त्या झोपडीतून. आम्ही इंटरव्ह्यू घ्यायचे त्यांचे. मग काय तुझा नवरा मारतो का तुला, तुझा नवरा दारू पितो का वगैरे, असं सगळं माझे सगळे तसे प्रश्न असायचे. एक बाई आली, ती जायची, दुसरी बाई लवकर यायचीच नाही. आता आम्ही एवढं मोठं समाजकार्य करतोय, आम्ही तुमच्यासाठी आलोय आणि तुम्ही काय सहकार्य करत नाही असं. मग ती 10 मिनिटांनी दुसरी बाई घ्यायची. काय भानगड आहे, येत का नाही? बाया लाजतात ठीक आहे, पण आता एक आली. ऍक्च्युली त्यांच्याकडे साडी नव्हती. ती एक बाई आज जायची, ती साडी बदलून दुसरी. मुंबईपासून 60 किलोमीटरच्या अंतरावरती अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती बदलली पाहिजे. या परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. बरं, तिथे जायला पाऊल वाट, फक्त तिथे जायला कड्याकड्यावरनं पाऊल वाटते. दोधानीवाडी म्हणून होती ती, एकदम टोकाला. वरती त्यांची चारी बाजूनी त्या ठाकरांची घरं, त्याचे तिथून हरणं फिरतायत, सगळं फिरतायत. अगदी म्हणजे आपण चित्रपटात सेट लावल्यावरती करू शकतो असं वस्तुस्थिती बघितली. हे कुठेतरी सूक्ष्म, मला असं वाटतं आपल्यावरती काहीतरी निरीक्षण, संस्कार करत असतात आपल्यावरती, आपल्याला कुठेतरी जागृत करत असतात, कुठेतरी इन्स्पायर करत असतात, कुठेतरी जबाबदारीची जाणीव देत असतात. मग त्यांचे आम्ही मुंबईमध्ये तो डान्स ठेवला. आमच्या तोरसकर मॅडमना संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे. त्या म्हणाल्या, अरे अशोक तिकडे त्यांचा डान्स आपण ठेवू आणि तुम्ही तिकडे गाणी बिणी म्हणता तशी गाणी म्हणा. त्यातून पसायदान ते कसाईदानचा जन्म झाला. पसायदान ते कसाईदान का, तर ज्ञानेश्वरांचं पसायदान हे आपण पहिलं धरू, मराठीचं काव्य. आणि त्यावेळेला 3 पैशाचा तमाशा आला होता पु ल देशपांडेंचा. आता पैशात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे कसाई दान हे. मद्यप्या हाती मद्य राहो, जुगारी जिंको तर सगळे डावो, तात्पर्य जो जे वांछील तो ते लाहो. ही रेंज तयार झाली. महाराष्ट्र कुठे होता, कुठे चाललाय. महाराष्ट्र कुठे होता, कुठे चाललाय.
जो महाराष्ट्र कमोदिनी काय जाणे तो परिमळ कमोदिनी काय तो आता आला कुठे डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो मिलनची नागिन निघाली आलं लक्षामध्ये म्हणजे काव्याच्या दृष्टीने मग तो काव्य संगीताचा असा आढावा मग संत काव्य मग पंत काव्य मग तंत काव्य शाहिरी काव्य मग घराघरात अंगणात झालेलं काव्य मग देशासाठी त्या काव्याने काय म्हणजे नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आता मला ते नेमजसी ने ही जी चाल आहे त्याच्यापेक्षा शाळेमध्ये परांजपेबाईने शिकवले नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. किती म्हणजे त्याच्यात ह्या चालीमध्ये नाही असं नाही पण त्याच्यातली जी एक अर्थता जी आहे ना ती त्या चालीत मला अशी जास्ती भिडते ती. आणि इथे सूर भिडतात पण तिथे काव्य भिडत होतं आणि काव्य भिडलं पाहिजे. आमचे मित्र यशवंत देव आणि त्यांचं आणि माझं ह्याच्या बाबतीमध्ये खूप एकमत होतं की काव्य उद्देश आपला काय आहे शहाणे करून सोडावे सकळ जन. त्याला सुरांनी साथ देऊन ते अधिक शहाणे होणार असतील तर उत्तमच आहे. अशा प्रकारचं संगीत पाहिजे अशा प्रकारची चाल पाहिजे की जी त्या काव्याला अधिक पूरक ठरेल. आणि मग ते पसायदान ते कसायदान आम्ही केलं ते लोकांना इतकं आवडलं. आमचे येवलेकर सर होते खऱ्या अर्थाने माझे मेंटॉर. इकडे मी इंटरला आर्ट्सला आल्यावरती मी एकदम हुशार विद्यार्थी म्हणून गणला जाऊ लागलो. मी इकॉनॉमिक्स मधला स्टार खेळाडू झालो. इकॉनॉमिक्स मध्ये BA फर्स्ट क्लास MA फर्स्ट क्लास झालो. आणि त्या सगळ्या गोष्टीला येवलेकर सर कारणीभूत. मला आता लालबागात राहत होतो तिकडचं सगळं ते सगळं रंबासंबा सगळं त्याच पद्धतीने आम्ही वागत होतो तिकडे. आमच्याकडे असं चर्चा बिर्चा कुठे नव्हती. आमच्याकडे असं होतं एक हनुमान जयंती गांधी जयंती असे 2 जयंत्या होत्या आमच्या. मग काय करूया हनुमान जयंती की गांधी जयंती. मग असं ते मग हनुमान जयंती म्हणजे मारायचं त्याला गांधी जयंती म्हणजे डोक्या असं सगळं अशा मेंटॅलिटीतून गावडे सर आमचे प्रोफेसर होते फिलॉसॉफीचे. गावडे सरांनी 1 जानेवारी 1977 या दिवशी 77 एक क्लास घेतला. 1 जानेवारीला सुट्टी असते पण त्यांनी एक कॉमन क्लास घेतला. सगळ्या डिव्हिजनचे सगळे विद्यार्थी मग त्या सगळ्या मुली आणि मग काय आता आमची काय वट सांगायची. आता मुली आल्यावरती आम्ही काय गप्प मग ते आवाज काढा हे काढा. मग मी तिकडे फळ्यावरती ते एक वेट 69 ची बाटली काढली. मग गावडे सर टकले होते थोडेसे त्यांना टक्कल केलं आणि मग तो हॅपी न्यू इयर वगैरे काढलं. आणि जोशात होतो आम्ही सगळे बघतायत मुलं मुली सगळे बघतायत त्यामुळे आपण हिरो झालो. आणि गावडे सर आल्यानंतर त्यांना शब्दच फुटेना. ते इतके डिस्टर्ब झाले प्रचंड डिस्टर्ब झाले. ते जवळजवळ 10 मिनिटं ते बोलत होते आणि मग त्यांनी ते पुसलं आणि तिथे एक प्रॉब्लेम काढला. प्रॉब्लेम बरोबर गणित ते TTFFचं तर गणित असतं लॉजिक विषयात. मला म्हणाले जर या क्लासमध्ये असा कोणी विद्यार्थी आहे की ज्यांनी हे कृष्णकृत्य केलेलं आहे तर असा कोणी असेल की जे हा प्रॉब्लेम सोडवेल तर मी नलिफाय झालं समजेल. अच्छा बरं. मी हात वर केला. मी गेलो फळ्यावरती तो प्रॉब्लेम सोडवला. कारण काय झालं फर्स्ट इयर सायन्सला मी मॅथमॅटिक्स मला असल्यामुळे माझं सगळं डोकं मॅथमॅटिकल होतं. म्हणजे शाळेपासून मी मॅथमॅटिक्स मध्ये पॉवरफुल होतो त्यामुळे मला ते सोपं वाटत होतं. काढलं म्हणाले बघा ज्या याच्यामध्ये असा विद्यार्थी आहे त्याच क्लासमध्ये असा विद्यार्थी आहे. आता मी त्याला चॅलेंज करतो त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीला. आय एम चॅलेंजिंग टू हिज कॉन्शियस की बघ तुझ्या वर्गात एक मुलगा असा आहे. आता तू सांग की मी केलं मी त्याला माफ करीन पण त्यांनी सांगायला पाहिजे. आणि मीच उभा राहिलो. आणि गावडे सरांनी मला तिथे येऊन मिठी मारली. गावडे सरांनी मला सांगितलं बघ तू हुशार आहेस पण तुझी ही हुशारी विधायक कामाकडे वळवायला.
मला असं वाटतं दॅट वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ इटसेल्फ. आणि मग मी कॉलेजमध्ये GS झालो, चेअरमन झालो, सगळ्या बाबतीमध्ये ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला लागलो. मराठी मंडळाचा सेक्रेटरी, इकॉनॉमिक्स असोसिएशन सेक्रेटरी, लायब्ररीचा सेक्रेटरी, जिमखान्याचा सेक्रेटरी, NSSचा सेक्रेटरी, म्हणजे सगळ्या बाजूने मी लीड घेतला. ती लिडरशिप क्वालिटी माझ्याकडे आली. आता लीडर तुम्ही झाल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी असते. मग त्या जबाबदारीचं भान आलं. मला असं वाटतं की एक टर्निंग पॉइंट, सगळ्यांचेच उपकार आहेत. असाच प्रसंग नाबर सरांचा 10वीला असताना, म्हणजे आमची 11वी जुनी 11वी 10वीला असताना झाला. भूमितीचे मॅडम आले नाही म्हणून नाबर सर आमचे प्रिन्सिपल होते, ते स्वतः आले स्वतः. त्यांनी स्वाईट पण असा फळ्यावरती वर्तुळ काढलं, त्याच्यात एक अँगल काढला आणि आम्हाला विचारलं हा अंश किती, कोण हा कोण किती अंशाचा आहे. मी हात वर केला, 60 अंशाचा. नाबर सरांनी कोण मापक लावून नेमलं 60 वर्षाचा. हा पब्लिक टाळ्या वाजवते, पोरं सगळी, मुलं मुलींची शाळा, त्यामुळे मग ते अधिकच थोडंसं जरा कॉलर टाईट. नाबर सर समोर आले, छडी घेऊन, हात पुढे कर. मला वाटलं मस्करी करतायत. त्यांनी सटासट माझ्या हातावर छड्या मारल्या. त्यावेळी तो शोले पिक्चर आला होता आणि त्याच्यामध्ये तो डायलॉग होता, हे सामने आता तो साले का टेटवा दबा देता. तर तसं असं मला झालं की आता नाबर सरांना म्हणजे मग परत गेले तिकडे. या मुलाला मी का मारलं. वर्ग एकदम निशब्द. म्हणाले भूमिती हे अंदाजाचं शास्त्र नाही. भूमिती हे कोण मापक घेऊनच मोजूनच मगच सांगितलं पाहिजे. उद्या हा मुलगा इंजिनियर होईल, कुठेतरी ब्रिजचं काम चाललेलं असेल, हा खुर्चीवर बसेल, बरोबर आहे अँगल, आणि उद्या तो पूल जर पडला तर देशाचं नुकसान होईल. देशाचा हा शब्द ना असा काळजात रुजलेला आहे माझ्या. देशाचं नुकसान होईल. अशा 2-3 प्रसंगांमुळे खरं म्हणजे मी अंतर्बाह्य बदलून गेलो. मग येवलेकर सरांनी मग यांनी नंतर काय झालं, इंटरला मग मी स्वतः अभ्यास करायला लागलो आणि इकॉनॉमिक्स मध्ये मी त्या सगळ्या वर्गामध्ये टॉप केलं. 68 मार्क मला इंटरला. तर येवलेकर सर पुढच्या वर्षी BA ला शिकवायला येवलेकर सर प्रिन्सिपल स्वतः आले. तोपर्यंत प्रिन्सिपल नव्हते शिकवत. ते म्हणाले 1 मिस्टर अशोक हांडे 68 मार्क्स वगैरे. आता आम्ही आपलं तोंड लपवतो कशाला, आपण सांगा बा आपल्याला काय. बरं मी कधी लेक्चर अटेंड केलं नाही आयुष्यात. ते पहिले थोडेसे सगळे होते. म्हटलं आपण दरवेळेला लेक्चर अटेंड नाही करणार, कुठचा पिक्चर लागला याच्यावरती आमचं लेक्चर अवलंबून असायचं. पण बादल बिजली बरखा आमच्या सेवेसाठी बाजूला उभ्याच होत्या. आम्हाला पैशाची काय तोटच नव्हतं. अरे 4 आणे आहेत तुझ्याकडे सुटे, आता 4 आणे सुटे तुझ्याकडून घेतले, परत तू गेला, परत अरे 4 आणे सुट नाही रे माझ्याकडे 10 पैसे, परत 10 पैसे दे. असं करून करून ₹1.25 ₹2 जमले की मॅटिनी शोला चाललो. वंजाना ढूंढती हो दिवाना, असं वाटायचं की क्या बात. म्हणजे त्या पिक्चरला गेलो नाही. आमचे बर्वेसर होते, बर्वेसर. ते म्हणाले बघा माझ्या लेक्चरला दांडी मारून जायचं नाही. माझा लेक्चर 2:30ला संपतं ना, पिक्चर कितीचा आहे 2:30चा, मी 10 मिनिटं लवकर संपवतो. म्हणजे असेही शिक्षक मिळाले, कमाल वाटते मला. त्यांना पण जायचं असायचं. नाही म्हणून नाही, ही वॉज अ व्हेरी थरो जेंटलमन. सी हाऊ टू हँडल द पीपल. याच्यातून नंतर आम्ही गेलोच नाही हो. त्यांनी जरी म्हटलं ना एखाद वेळे गेलो असेल, पण नंतर मग बर्वे सर चांगले शिकवायचे ना, ते मस्त बोलायचे. भांडारकर मॅडम आमच्या मस्त बोलायच्या, गावडे सर मस्त शिकवायचे. त्यांचं प्रधान सर, मग मी एंटायर इकॉनॉमिक्स घेतलं, त्यामुळे स्टॅटिस्टिक्स आलं. स्टॅटिस्टिक्सच्या लेक्चरला मी कधीच बसलो नाही. लेक्चरला नाही बसलो आणि प्रधान सरांबरोबर मिटिंगला बसलोय काउन्सिलच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती मांडायला. पैकी त्यांनी मला असं काही जाणवून नाही दिलं. पण MA ला असताना आम्हाला एक मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स म्हणून सब्जेक्ट होता, की जो स्कोरिंग सब्जेक्ट.
म्हणजे ज्याच्यात मी 100पैकी 100 मार्क्स मिळू शकतो. आणि त्याचं एवढंसं पुस्तक होतं हँडरसन अँड कॉन्टचं. हँडरसन अँड कॉन्ट, हा एवढंसं पुस्तक अजून पण असेल तुमच्या लायब्ररीत. आता त्याचं काय होतं, ते पुस्तक छोटं जरी असलं तरी ते डायरेक्ट स्टेप्स मधल्या ते डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन त्याच्यात फार म्हणजे कॅल्क्युलस फार वापरलं गेलंय इकॉनॉमिक्समध्ये. ज्याचं कॅल्क्युलस पॉवरफुल आहे, ज्याचं मॅथमॅटिक्स पॉवरफुल आहे, त्याला इकॉनॉमिक्स एकदम सोपं आहे खरं, एकदम सोपं आहे. म्हणजे मुलांना इलास्टिसिटी ऑफ डिमांड कळत नाही. द चेंज इन डिमांड ड्यू टू चेंज इन प्राइस, दॅट मीन्स डेल्टा डी अँड डेल्टा पी, काही डोक्यात येत नाही. ते ज्याला कळलं, ज्याला मॅथमॅटिक्स कळलं त्याला ते कळलं, त्याच्यासाठी ते सोपं आहे. अहो तुम्ही जर तुम्हाला जर हे करायचं असेल ना, तुम्ही एक घ्या, व्हॉट इज पर कॅपिटा इन्कम. आता पर कॅपिटा इन्कम इज इक्वल टू टोटल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन. हे सुद्धा आर्ट्सच्या मुलांना कळत नाही. म्हणजे कळत नव्हतं, आता कळतंय की नाही माहित नाही. आता तुम्ही शिक्षणाचाच विषय चाललाय, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. त्याच्यामध्ये काय करतो आपण, टी एक अल्फा काढतो मध्ये आणि व्ही काढतो. बरं, मग टी काढतो, मग इज इक्वल टू के व्ही काढतो. व्हॉट इज के, मग के व्हॉट इज के, के इज कॉन्स्टंट. एवढंच उत्तर दिलं तर. कॉन्स्टंट म्हणजे काय, वी शोज द रिलेशनशिप बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, की किती टेम्परेचर वाढल्यावर किती व्हॉल्यूम वाढेल. म्हणजे लोखंडाचा व्हॉल्यूम किती वाढेल, सोन्याचा व्हॉल्यूम किती वाढेल, पितळेचा व्हॉल्यूम किती वाढेल, तो के आहे. तो हा के जो आहे ना, हा ज्याला समजला त्याला पुढचं सायन्स आणि पुढचं सगळं समजण्यामध्ये खूप मोठी मदत होणार आहे. हा के समजला पाहिजे. आता इंडिफरन्स कर्व आहे, ते कोणालाही काय कळत नाही, परीक्षेपुरते तयार करतात. आलं लक्षात. तर ते हे सगळं जे आहे ना, हे मी फर्स्ट इयर सायन्सला मॅथमॅटिक्स असल्यामुळे, आता आमच्या उदयशी मॅडम होत्या, त्या आम्हाला ट्रिग्नॉमेट्री शिकवायच्या. सुरू सर होते, ते कॅल्क्युलस शिकवायचे. आणि हे सोमण सर होते, ते अल्जेब्रा शिकवायचे. ते सोमण सर मजेशीर होते. सोमण सर असे पहिल्याच दिवशी आले, खडू पुसला सगळा आणि एक खडू घेतला आणि असा खडूची रेष मारत 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 अख्खा वर्ग फिरून परत तिथे आले. व्हॉट आय हॅव डन, आय प्रूव्ड दॅट स्टेट ट्राईन हॅज नो एंड. मग ते नेहमी म्हणायचे, कोणी गडबड केली ना, यू फाइंड आउट युअर सेल्फ, डोंट आस्क युअर मदर, डोंट आस्क युअर फादर, डोंट आस्क युअर ब्रदर, डोंट आस्क युअर सिस्टर, डोंट आस्क युअर फ्रेंड, डोंट आस्क युअर फियान्सी इफ एनी, आस्क युअर सेल्फ फॉर विच जॉब आय एम मोर सुटेबल. Ask yourself for which job I am more suitable. I ask myself that I am not more suitable for science, for mathematics. आणि मी आर्ट्सला. एक असे एक बिंदू आहेत असे की जे त्या क्षणाला मला डिराईव्ह करत गेले. नक्कीच त्यांनी मला हे करून दिलं. अगदी सुंदर. म्हणजे आपण महाविद्यालयाच्या प्रांगणात आहोत आणि सगळ्या शाळा आणि महाविद्यालयाच्या तुमच्या आठवणी ऐकून खूप छान वाटतंय. त्याच्या बाबतीमध्ये मी सांग फक्त शेवटचं की कॉलेज लाईफ आहे ना, मी खास करून मुलींना सांगतो, तुमच्या आयुष्यातील सर्वात गोल्डन लाईफ हे कॉलेज लाईफ आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही थोड्याशा मुक्त झालेल्या असता. त्याच्यानंतर तुम्हाला खूप काही शिकायला, कॉलेजमध्ये लायब्ररी आहे, कॉलेजमध्ये लॅबोरेटरी आहे, कॉलेजमध्ये चांगले मित्र आहेत, कॉलेजमध्ये नाटकाच्या स्पर्धा आहेत, जिमखाना आहे, कवी वाङ्मय मंडळाचे काम कार्य हे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. तुमच्या आयुष्यात ही 4-5 वर्ष कधीच येणार नाहीत एवढी गोल्डन. यू प्लॅन की पहिल्या जूनला कॉलेज सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा 2 महिने मी काय करायचं आहे, मग त्याच्यानंतर मी काय करायचं, आणि स्वतः अभ्यास करायला शिका. स्वतः जेवढा तुम्ही अभ्यास करू शकाल, गुरु पाहिजेच,
पण ज्या वेळेला तुम्ही 70% स्वतःचा अभ्यास कराल त्यावेळी तुम्ही 30% साठी गुरुकडे गेलात ना तर तुम्हाला ते लवकर समजेल. नाही तर मुळात का. आणि प्लॅन करा. तुमचे स्पर्धा कधी असतात, नाटकाच्या स्पर्धा कधी असतात. मी कॉलेज डे संपल्यानंतर मी कोणालाही भेटत नसे. अच्छा. कॉलेज डे संपल्यानंतर मी आणि लायब्ररी. कॉलेज डे साधारण आमचा त्यावेळेला फेब्रुवारी 1-2ला संपायचा. मी आणि लायब्ररी. माझ्या बाजूला लायब्ररीत कोण गडबड करत असेल तर मी तिथे लगेच त्याला रोखायचं, दम द्यायचं. तर ते दम द्यायचं हे पहिल्यापासून होतच नाही. पण म्हणजे आणि अभ्यास करताना व्यवस्थित नोट्स काढा. आणि कुठचाही विषय मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो जो मला येवलेकर सरांनी मोस्ट अॅनालिटिकल अप्रोच दिला. सिस्टमॅटिकल अँड अॅनालिटिकल अप्रोच. कुठचाही विषय घ्या. पहिली काढा ब्रीफ हिस्ट्री त्या विषयाची. ब्रीफ हिस्ट्री काढली की काय बाबा समजा इकॉनॉमी इलास्टिसिटी आपण त्याची ब्रीफ हिस्ट्री काढा. त्याच्यानंतर त्याची काढा डेफिनेशन. इकॉनॉमिक्स इज नॉट अ सायन्स, इट इज द रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड स्केअर मीन्स. Economics is not a science of income. It is a relationship between ends and square means which have alternative uses. The economics is a science of human behavior. It is not a science of income. It is not a science of money. It is not a science of profit. It is not a science of loss. It is not a science of business. It is a science of human behavior. मार्शल काय म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टींकडे एन नंबर ऑफ व्हेरिएबल्सकडे तुम्ही कसे बघता, प्रत्येक व्यक्ती कसा बघतो, त्याचा स्वतःचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे म्हणजे डेफिनेशन. मग वेगवेगळ्या डेफिनेशन असतात त्या वेगवेगळ्या डेफिनेशन काढा. मग एक्सप्लेनेशन ऑफ डेफिनेशन लिहा. मग डायग्राम, एनी मॉडेल और एक्झाम्पल इफ एनी ते तुम्ही लिहून काढा. त्याच्यानंतर त्या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारची मतं काय आहेत ती लिहा. किंवा मार्शल असं म्हणाला, से म्हणाला की प्रॉफिट मेक्स इट असं ते तो म्हणाला, डिमांड क्रिएट सप्लाय, सप्लाय क्रिएट डिमांड असं. तर मग आणि शेवटी तुमची कॉमेंट लिहा. कुठच्याही प्रश्नाचं उत्तर कुठचाही कसाही पेपर येऊ दे आणि कसाही प्रश्न विचारू दे, तुम्ही ज्या प्रश्नात विचारलाय ते ह्या पद्धतीने लिहा. तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाल्याशिवाय राहणारच नाही. आणि फर्स्ट क्लास मिळो किंवा न मिळो तुम्हाला तो सब्जेक्ट करेक्ट समजेल. पहिल्यांदा सब्जेक्ट मार्कासाठी नका लढू, सब्जेक्ट समजून घ्या. तो सब्जेक्ट मला समजलाय. आता मला आज मी 81 साली कॉलेज सोडलंय आणि मला आज इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर विच स्टडीज द रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड स्केअर मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. हे मला रटून आलेलं नाहीये, हे मला समजून आलंय. सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड से म्हणतो. अरे असं म्हणतो काय तू? हा मग हे काय, हे सगळं जे आहे ना हे तुम्ही तुमच्या डोक्यात. तदितर खग बेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याच पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. हा धनमय गणांनी मालिनी वृत्त होते. हा अर्थांतरण्याचा अलंकार आहे आणि मालिनी वृत्त आहे. आता तो अर्थांतरणच का की ज्याच्यामध्ये मॉरल सांगितलं जातं. आधी मॉरल सांगितलं तर मग उदाहरण झालं जातं किंवा आधी उदाहरण आता तदितर खग वेणे वेगळाले पळाले, सगळे पक्षी पळाले आणि ह्याला बाण लागला त्यामुळे कठीण समय येतं, शेवटी मॉरल साईन. तो अर्थांतरण्याचा अलंकार. आणि ननमय गणांनी मालिनी वृत्त होते, सातातकारीच मंदार माला, अखेरी गुरुवर्ण येतो जिथे. तुझं पाठांतर आहे ना ते ह्या मीटरमध्ये आहे सगळं. याचं मर्म जे आहे ना सगळं पाठांतराचं ते ह्या मीटरमध्ये आहे. हा तेव्हा वर्ष प्लॅन करा. कुठच्या वेळेला जास्त काय अभ्यास करायचा, कुठच्या वेळेला इतर ऍक्टिव्हिटीज करायच्या, सगळ्या ऍक्टिव्हिटी करा. तुम्ही फक्त पुस्तकी नॉलेज घेणं हा कॉलेजचा हेतू नाही. आज तुम्ही आचार्य हे 90 FM मी अभिनंदन करतो तुमच्या कॉलेजचं. आणि हा द्रष्टेपणा आहे तुमचा की आज हे इथे आहे त्यामुळे असं काही रेडिओ स्टेशन असतं आणि मग तिथे लोक इंटरव्ह्यू घेतात
हे ज्या वेळेला कॉलेजमध्ये पसरतं त्यावेळेस त्याच्यातून एखादा निवेदक तयार होतो, त्याच्यातून एखादा टेक्निशियन तयार होतो. आणि काय करते ते कॉम्प्युटर बसून, मग मी का करू नये, ही जर करू शकते तर. हे जे आहे ना, म्हणून मी तुमच्या आचार्य कॉलेजचं खरोखर अभिनंदन करतो की माझ्या संकल्पनेत जे विद्यार्थ्यांना इतर गोष्टी कशा देता येतील, ज्याप्रमाणे लायब्ररी आहे, सर्वांगीण विकास तुमचा करून घ्या. त्यासाठी टाइम टेबल मात्र व्यवस्थित पाहिजे. अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा आणि खेळायच्या वेळी खेळा, मस्ती करायच्या वेळी मस्ती करा, दांड्या मारून पिक्चर बघा, पण त्यातून काहीतरी मिळवा. पण तुमची ही खरं बुद्धिमत्ताच आहे, कारण मॅथमॅटिक्सही तुम्हाला, इकॉनॉमिक्सही तेवढंच ज्ञान आहे जेवढं कलेचं आहे. हो हो, नाही इकॉनॉमिक्स मध्ये मी अहो मला बोस्टन युनिव्हर्सिटीची फेलोशिप मिळाली. वडील म्हणाले जायचं नाही, आमचा आंब्याचा व्यवसाय कोण सांभाळणार. आता त्यांनी पैसे नाही दिले. आमचे येवलेकर सर, प्रधान सर, शिंदे सर आणि गावडे सर त्यांना समजवायला आले की त्याला आमचं आता कॉलेजमध्ये रोषणाई झाली, मला फर्स्ट क्लास मिळाला. मग आता ते म्हणाले की अहो असं नाही, आता हे कॉलेजचं एवढं नाव होतं, याचं करिअर होईल. ते मग शांतपणे म्हणाले, बघा त्याला मी पहिलंच सांगितलं, त्याला मी SSC च्या पुढे शिकवलं नसतं तर काय केलं असतं त्याने, संपला विषय. येवलेकर सर म्हणाले कर्मदात्यापेक्षा आपलं काय कर्मदात्यापेक्षा जन्मदाता मोठा असतो. आणि त्याच येवलेकर सरांनी माझा आझादी 75 ज्यावेळी कार्यक्रम बघितला त्यावेळेला ते म्हणाले की किसनराव द्रष्टे होते म्हणून त्याने तुला तिकडे पाठवलं नाही. ते जर पाठवलं असतं तर आज मी हे बघितलं नसतं. आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सगळ्या परदेश दौरा तर तुमचा झाला नुसतं. अवसर यही है कि साल पूरे हुए हैं 50 हमारी आजादी के. ये आजादी क्या है, हमने बड़ी कोशिश से ये जाना है, पूरे इतिहास को छाना है. क्या हम कभी स्वतंत्र थे, क्या हम आज स्वतंत्र हैं. आजादी भी कैसी, मन की, शरीर की, व्यक्ति की, समाज की, किसी देश की या संपूर्ण मानव जाति की. हक के तौर पर या जिम्मेदारी के बावजूद, मनमुराद जीने की ललक या स्वैराचार, दिल की, दिमाग की, आत्मा की, क्या है आखिर आजादी. आओ ढूंढने का प्रयास करते हैं ये आजादी क्या है. या मनोभूमिकेत आता हिंदी, आम्ही ज्यावेळी आवाज की दुनिया काढला ते काय माहिती, हिंदी बरोबर बोलत नाही, मराठी माणूस हिंदी बोलतो तसं बोलतात, आता टोन येतो. मग मी उर्दू शिकलो, उर्दू कविता पाठ करायला लागलो. मी कब्बन मिर्झांकडे गेलो, शिकायला गेलो, पण ते दुर्दैवाने त्यांच्याकडे एक दोन वेळा जाईपर्यंत त्यांना कॅन्सर झाला. पण मी डोक्यात ठेवलं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जिंदगी तेरी जुल्फों की नम छांव में गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी. ये तीरगी जो मेरी जिस्त का मुकद्दर है तेरी नजर की शुआओं में खो भी सकती थी. अजब न था कि मैं बेगाना या आलम रहकर तेरी जमाल की रहनाइयों में खो रहता. तेरा गुदाज बदन, तेरी नीमबाज आंखें, इन्हीं हसीन फसानों में मैं रहता. पुकारती जब मुझे तलखियां जमाने की, तेरे लबों से हलावत के घूंट पी लेता. हयात चीखती फिरती बरहाना सर और मैं घनेरी जुल्फों के साए में छुप के जी लेता. बाप रे. मगर ये हो न सका. और अब ये आलम है कि तू नहीं, तेरा गम, तेरी जुस्तजू भी नहीं. गुजर रही है कुछ इस तरह जिंदगी जैसे इसे किसी की आरजू भी नहीं. लाखों दुखों को लगा चुका हूं गले, गुजर रहा हूं कुछ अनजानी रहगुजारों से. मुईफ साए मेरी सिमत बढ़ते आते हैं, हयात तो मौत के पुरहोल खारजारों से. न कोई ज्यादा, न मंजिल, न रोशनी का सुराग. भटक रही है खलाओं में जिंदगी मेरी. इन्हीं खलाओं में रह जाऊंगा कभी खोकर. मैं जानता हूं मेरी हम नफस, मगर यूं ही कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है.
प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला जी येत नाही ती शिकायला पाहिजे. अरे मला हे का येत नाही याचा विचार करायला पाहिजे. मला हे आलं पाहिजे ही मनात अपेक्षा तयार केली पाहिजे. मग आलं पाहिजे त्यासाठी मला काय करायला पाहिजे त्याचा शोध घेतला पाहिजे. मला काय करायला पाहिजे मिळाल्या समजल्यानंतर मी ते केलं पाहिजे आणि केलं पाहिजे आणि ते नंतर पुढे डिलिव्हर केलं पाहिजे. तेव्हा हा प्रत्येक हे बघा आंबा असू दे की हे बघा काकदृष्टी बको ध्यानम श्वान निद्राच मिताहारम तथैव च परदेश गमनम विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याची दृष्टी कशी पाहिजे? काकदृष्टी, कावळ्यासारखी दृष्टी पाहिजे. बको ध्यानम, ध्यान कसं पाहिजे? बगड्यासारखं. श्वान निद्रा, कुत्र्यासारखी निद्रा पाहिजे, लगेच तो जागा झाला पाहिजे. मिताहारम, कमी खा. तथैव च परदेश गमनम. त्यामुळे कधी ज्या वेळेला ते आपलं घर सोडून आता मी कुठे जाणार नाही, ते आई माझे काही सोडत नाही ते नाही. पाश आणि विद्या हे एकत्र नांदत नाहीत. ज्यावेळी तुम्ही पाश सोडाल त्यावेळी तुम्हाला विद्या मिळेल. आणि मग ते तथैवच प्रदेश गमनम विद्यार्थी पंचलक्षणम. ही 5 लक्षणं आहेत विद्यार्थ्याची. या विद्यार्थ्याने प्रत्येक विद्यार्थ्याने या 5 लक्षणाचा वापर करा. कावळ्यासारखी नजर, बगड्यासारखं ध्यान, कुत्र्यासारखी निद्रा आणि कमी जेवा आणि कुठेही जायला मोकळे व्हा. अवकाश तुमच्यासाठी मोकळा आहे. तुम्ही जितकं पुढे जाल केल्याने देशाटन मनुजा येतसे शहाणपणा. खरंच आज मराठी भाषा गौरव दिन खूप उत्तमरित्या साजरा झालेला आहे. अशोक सर तुमचे मनपूर्वक आभार. आणि खरंच आपण ब्रँड म्हणतो आजकाल सगळ्या आमच्या पिढीमध्ये, तर अशोक हांडे हे स्वतः ब्रँड आहेत आणि आपण मराठी बाणाच्या माध्यमातून त्यांना खूप ओळखतो. आणि तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि छानशी मुलाखत दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आज या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्याला ज्याला विद्यार्थी व्हायचंय आणि ज्याला विद्यार्थी होऊन यश मिळायचंय त्यांनी मराठी बाणा बघितला पाहिजे. हे एक यशाचं गमक तुम्हाला सांगतो. मग बघितल्यानंतर मला सांगा की मी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे. धन्यवाद. आमची मराठी भाषा गौरव दिनाची ही विशेष मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.